हॅलो, हे पहा 27-28 जूनला सरकी लागलेली होती. थोडा पाऊस झाला म्हणून आमच्याकडे पूर्ण शेतकरी सरकी लावली होती. त्याची मी तूट झालेली आहे बरीचशी. तर आम्ही काय केलं, परत दुबार तूट लावली. दुबार तूट झाल्यानंतर पाऊस काय नंतर झालाच नाही. हे बघा, असं दिसतो कापूस. हे 27-28 तारखेला लावलेला कापूस आहे. याच्यानंतर थोडा पाऊस पडला म्हणून तूट लावली दुबारची. आणि दुबारनंतर पण काय झालं माहीत आहे का, पाऊस पडला नाही. आणि नंतर जो पाऊस पडला तर त्या सरकीला त्याचा माणूस नाही पडला, ती सरकी जुळून गेली. त्याच्यामुळं आज आम्ही तिबार, थोडा रात्री पाऊस पडल्यामुळं तिबार आम्ही आता सरकी लावत आहोत. 8 बॅगीमध्ये 4 बॅग पहिल्या तूट झाली होती. आणि तिबारला अजून 2 बॅग आम्ही तूट लावली 3 एकरमध्ये. बघा, एवढा सहन तोटा करणारा फक्त शेतकरी राजाचा आहे. प्रत्येक शेतकरी, मीच नाही. ह्याच जर ठिकाणी एखाद्या कंपनी मालकाला व्यवसाय केला जर तोटा आला असता तर त्याचा इन्शुरन्स असतो, त्याला इन्शुरन्स भेटला असता. आता आम्ही विमा भरला, आम्हाला विमा कधी मंजूर होणार, विमा कंपनी कधी विमा देणार, हे वास्तव आहे. म्हणून थोडं मी शेतकऱ्याचं वास्तव तुमच्या पुढं मांडत आहे. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी काय रील्स काढल्या, गाण्यावर रील्स काढतात, कुठं हॉटेलमध्ये जाऊन रील्स काढतात, कोणी कुठं रील्स काढतात. पण मला मनाची खंत वाटली आणि म्हणून हा व्हिडिओ बनवला की खरंच शेतकऱ्यापर्यंत हे शेतकऱ्याचे दुःख पोहोचलं पाहिजे, या हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. चांगला वाटला असला कोणाला तर चांगलं म्हणा, कोणी हसण्यावर घेऊ नका. पण शेतकऱ्याचे दुःख हे भयानक आहे. अजून पण आमच्याकडे बघा, हे शेतकऱ्याचे काळे खापरानत अजून सोयाबीन पेरल्या नाहीत. आणि ज्यांनी काही सोयाबीन पेरल्या होत्या त्या पण सुकून गेलेल्या आहेत. असं आहे, कसं करायचं शेतकऱ्याने. सर्व शेतकऱ्याचे हाल यंदा हेच आहेत. यंदा पाऊस काळ टायमाला पडलेला नाही, अशी गोष्ट आहे. बघा, करा विचार. शेतकऱ्यांचं दुःख हे शासनापर्यंत गेलं पाहिजे वेगवेगळ्या स्वरूपाने. प्रत्येक शेतकऱ्याने, आपण लोकांचे व्हिडिओ बघत असतो, पण आपल्या शेतकऱ्याने आपण शेतीमध्ये पळाटी काढल्यापासून अजून त्याला नांगरायचं, डोंगरायचं, पळाटी काढायची, किती खर्च येतो, खत बॅगचा खर्च काय झाला आहे, बियाणाचा खर्च काय झाला, याचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्याने व्हिडिओ बनवून फेसबुकला, व्हॉट्सअपला पाठवा, की जेणेकरून शेतकऱ्याचं दुःख सरकारपर्यंत, मंत्र्यापर्यंत पोचवलं पाहिजे, असं मला वाटतं आहे. म्हणून हा व्हिडिओ बनवला.